तुमच्या देखील शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे गवत झालेले आहे का? तर मित्रांनो, शेतामध्ये तुम्ही कापूस लागवड केलेली असेल, तूर लागवड केलेली असेल किंवा सोयाबीन लागवड केलेली असेल, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कापूस पिकावर प्रभावीपणे काम करणारे तणनाशक. तर मित्रांनो, तुमच्या शेतात कापूस पिकामध्ये कोणत्याही प्रकारचे तण असेल, गवत असेल, दुधी असेल, कुरडू असेल, गाजर गवत असेल, कोणत्याही प्रकारचं गवत असेल, एक पानांचं असेल किंवा दोन पानांचं गवत असेल, रुंद पानांचं असेल किंवा लांब पानांचं गवत असेल, कोणत्याही प्रकारचं जर गवत मोठ्या प्रमाणात झालेलं असेल, तर आज मी तुम्हाला असे पॉवरफुल पद्धतीचं तणनाशकाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर तुम्ही जर फवारणी जर केली मित्रांनो, तर 1 लिटरमध्ये जवळपास 4 एकर क्षेत्र तुमचं तणनाशक फवारणी करून होते. तसंच संपूर्ण गवत जडून नष्ट होते आणि तुमचा जो काही लेबर प्रॉब्लेम आहे, तर लेबर प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला येणार नाही. म्हणजेच काय, तुमचा जो मजुरीचा खर्च आहे, तो मजुरीचा खर्च या ठिकाणी वाचणार आहे. तर मित्रांनो, असे कोणते तणनाशक आहे? तर तुम्ही कापूस पिकावर फवारणी केले तरी कापूस पिकाचे एकही पान जळणार नाही. तर हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. तर आज आपण तणनाशक तर सर्व शेतकरी फवारणी करतात, पण तणनाशकाची फवारणी करत असताना बऱ्याच जणांचं जे काही शेतात गवत असतं, तर ते मुळासकट नायनाट होत नाही, मुळासकट जळत नाही आणि तो तणनाशकाचा खर्च वाया जातो. परत लेबर लावून म्हणजेच ते तण काढणी करावी लागते आणि मजुराचा खर्च देखील वाढतो. म्हणजे याच्यात आपलं डबल नुकसान होतं. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रभावीपणे काम करणारे कापूस पिकावर डायरेक्टली तुम्ही फवारणी केली तर एकही पान जळणार नाही असं तणनाशक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी फायद्याची माहिती घेऊन आलेली आहे. तसंच मित्रांनो, अमृत पॅटर्न तणनाशक रेकमेंड करत नाही, पण बरेच शेतकरी लेबर प्रॉब्लेममुळे किंवा सततच्या चालणाऱ्या पावसामुळे तणनाशक फवारणी करत असतात. तर तणनाशक फवारणी करत असताना आपल्याला 20 लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि 20 लिटरचा पंप आपल्याला 20 लिटर पंपसाठी 50 ml औषध घ्यायचं आहे. तर ते औषध कोणतं आहे? तर ते म्हणजे हिटवीड मॅक्स. तर हिटवीड मॅक्स हे फवारणीचं औषध म्हणजेच तणनाशकाचं औषध आपल्याला 20 लिटर पंपसाठी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी जो काही कापूस पिकाचा मधला पट्टा असतो सेंटरचा, तो सोडून द्यायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला फवारणी नाही करायची आहे, कारण तिथं डवरणी झालेली असते, म्हणून त्या पट्ट्यामध्ये तणाचा प्रादुर्भाव राहत नाही. आपल्याला फक्त तासावर म्हणजे जे काही कापूस पिकाचे तास असेल त्या तासावर आपल्याला फवारणी करायची आहे. कापूस पिकावर उडले तरी एकही पान जळणार नाही, कापूस हा स्ट्रेसमध्ये जाणार नाही, करपणार नाही. तसेच कापूस हा प्लॉट जर स्ट्रेसमध्ये जर गेला तर आपण कोणती उपाययोजना करायला हवी, तर तो देखील व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर पोस्ट करणार आहे मित्रांनो. तर आपल्याला 50 ml औषध 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि एकरी आपल्याला 10 पंप फवारणी या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला जवळपास मार्केटला 3200 रुपये लिटर प्रमाणे मिळेल हिटवीड मॅक्स. तर तुम्ही 1 लिटरमध्ये 4 एकर क्षेत्र आरामात फवारणी करू शकतात. पाण्याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि ही काळजी घ्यायची की फवारणी करून झाल्यानंतर अर्ध्या तासात जर पाऊस आला तर तुम्हाला या ठिकाणी हिटवीड मॅक्स या तणनाशकाचा रिझल्ट जवळपास 50% मिळणार आहे. त्यासाठी आपण पावसाचं वातावरण बघूनच या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून 1 ते 1.5 तास पाऊस येणार नाही. मित्रांनो, 1 ते 1.5 तास जर फवारणी करून झाल्यावर पाऊस नाही आला तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळतो. मित्रांनो, खूप मोलाची आणि फायद्याची माहिती होती. तसेच जे काही आपण तणनाशकाची फवारणी करतो तर कापूस प्लॉट हा स्ट्रेसमध्ये जातो, तिथं उगवण क्षमता पुढच्या वर्षी होत नाही, अशा बऱ्याच प्रकारच्या मोठमोठ्या नुकसानी होतात आपल्याला. तर तणनाशक फवारणी केल्यानंतर तर अमृत पॅटर्न तणनाशक रेकमेंड करत नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह होता, मला कॉल होते, तर मॅडम तणनाशकाची फवारणी करायची आहे, लेबर प्रॉब्लेम आहे आमच्याकडे किंवा सततच्या चालणाऱ्या पावसामुळे लेबर मिळत नाही, तर आम्हाला तणनाशकाची फवारणी करायची, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा. त्या आग्रहास्तव मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.